अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल येथील लोहार गल्ली एका जुन्या वाड्यात भिंत कोसळून एका 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कागलमध्ये बुधवारी रात्री घडली आहे। उर्मिला उदय कुलकर्णी वय वर्ष 38 असं मृत महिलेचं नाव आहे। या भीषण दुर्घटनेतून त्यांचा 13 वर्षाचा मुलगा सुदैवाने सुखरूप बचावला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उदय कुलकर्णी हे आपल्या कुटुंबातील पत्नी उर्मिला आणि मुलगा दिगंबर एका जुन्या दगडी आणि पांढऱ्या मातीच्या भिंती असलेल्या वाड्यात राहत होते। बुधवार रात्री जेवण झाल्यानंतर उदय कुलकर्णी हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते। दरम्यान उर्मिला या बेडरूममध्ये झोपल्या होत्या, तर त्यांचा मुलगा दिगंबर हा जवळच मोबाईल पाहत बसला होता। रात्री 10:30च्या सुमारास सततच्या पावसामुळे कमकुवत झालेली मातीची भिंत अचानक घरातील पत्रा आणि कौलांवर कोसळली। हा सर्व ढिगारा आणि छत थेट उर्मिला यांच्या अंगावर पडल्याने त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या। मुलगा ढिगाऱ्यातून कसाबसा चढून बाहेर पडला। घरावर ढिगारा कोसळल्यानंतर 13 वर्षांचा मुलगा दिगंबर याने प्रचंड धैर्याने त्या ढिगाऱ्यावरून चढून कसाबसा घराबाहेर रस्ता काढला। त्याने तातडीने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि नगरपालिकेचे कर्मचारी तात्काळ मदतीसाठी धावून आले। सर्वांनी मिळून युद्ध पातळीवर ढिगारा उपोषणाचं काम केलं। सुमारे 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर उर्मिला यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं। त्यांना तातडीने जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं डॉक्टरांनी तपासून घोषित केलं। या घटनेमुळे कागल परिसरात आणि विशेषतः लोहार गल्ली भागात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।